श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री सप्तशृंगी निवासिनी वनीची देवी म्हणजेच सप्तशृंगी माता या देवीचे या गडाचे रहस्य आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, या गडावर साग, काग, नाग दिसत नाहीत. गडाच्या आजूबाजूला भरपूर सागाची झाडे असून देखील जंगल परिसर आहे, तरी नाग दिसत नाही आणि कावळ्याचे दर्शन तर फारच दुर्मिळ. देवीमध्ये महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी या त्रिगुणात्मिका देवी आहेत. या मिळून देवीचे हे स्वरूप बनलेले आहे. वणीच्या गडावर सप्त मातृकाही आहेत. या मातृका कोणत्या आहेत तर बघा, शिवा, चामुंडा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, सावी आहे कार्तिकेयी आणि नारसिंही. या 7 योगमाया गडाच्या 7 शिखरांवर क्रमाक्रमाने विराजमान आहेत. गडावर मच्छिंद्रनाथाला देवीने शाबरी विद्येचे धडे इथेच दिलेले आहेत आणि त्यांची समाधीही त्या गडावर आहे. सप्तशृंगगड द्रोणागिरी पर्वताचाच एक भाग आहे. राम रावण युद्धात लक्ष्मण जखमी झाला तेव्हा हनुमंतांना द्रोणागिरी आणण्यास सांगितले. द्रोणागिरी आणताना त्याचा काही भूभाग सह्याद्री पर्वतात पडला. तोच भूभाग म्हणजे सध्याचा सप्तशृंगगड होय. गडावर संजीवनी बुटी आहे, पण कलियुगात जास्त अधर्म माजेल न पुढे जाऊन, त्यामुळे देवीने संजीवनी जी बुटी आहे ती गुप्त स्वरूपात ठेवली आहे. देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे. तेथे दत्त दिगंबर देवीच्या भेटीला येतात. त्या औदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकात शक्तिशाली हिरा आहे. राम सीता लक्ष्मण वनवास काळी पंचवटीत आले तेव्हा गडावर आईसाहेबांचे नित्य दर्शनास येत असत. देवीच्या द्वारी कासव आहे. कासवीन जशी प्रेमळ नजरेने आपल्या पिलांचे पालन पोषण करते, तसे आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करते आणि कासव गतीने दर्शनास यावे असेही सांगते. घाई गर्दी करू नये, हाही त्यामागील उद्देश आहे. ज्ञानेश्वराची ही कुलस्वामिनी आहे. त्याचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हे समाधी घेण्यापूर्वी वणीगडावर आले होते. भगवतीच्या आदेशानुसार त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांना सप्तशृंगी मातेमध्ये त्यांची विठू माऊली दिसली होती. नाथ संप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे. नवनाथांची शाबरी विद्या हिचीच देणगी आहे. गडावर तीर्थराज शिवालय आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून जे पाणी वाहिले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला. तीच गिरिजा, सध्याची गिरणा नदी आणि त्याच्यापासून हे तीर्थ तयार झाले. यास गिरिजा तीर्थ ही म्हटले जाते. या कुंडात सर्व देवांनी स्नान केले होते, असे ही पाप विनाशक तीर्थ आहे. या तीर्थाशेजारी श्री शंभूराज विराजमान आहेत. तसेच कुंडावरती अर्धनारी नटेश्वर आहे. त्याचा संबंध किन्नरांशी आहे. किन्नर येथे कोजागिरीला खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. देवीच्या सेवेसाठी कृष्णाने किन्नरांना धर्तीवर पाठवले आणि सांगितले, त्या आदिमायेच्या कृपेने तुम्ही भक्तांची संकटे स्वतःवर घ्याल आणि तुमची सेवा श्री भगवतीपर्यंत पोहोचेल. तुमचा उद्धार होईल. स्त्रीला मासिक धर्म असतो, पुरुषास त्याची कामे. किन्नर हा सर्व काम पाशापासून मुक्त असतो. त्यात शिव आणि शक्ती दोघांना एकत्रित मिलन असते, म्हणजेच अर्ध नारी नटेश्वर. म्हणून त्यांनी केलेली सेवा लवकर आईसाहेब चरणी रुजू होते. तसेच शरद पौर्णिमा ही पाप मुक्ती देणारी पौर्णिमा आहे आणि आईचा जागर घालण्यासाठी ही मंडळी येथे येतात आणि आईकडे मागणी मागतात. पुढचा जन्म व्यवस्थित द्यावा आणि या जन्माचे सार्थक व्हावे. 108 कुंड डावर 108 कुंड होती. काही बुजली आहेत आणि काही सध्या स्थितीत आहेत. कालिका तीर्थ हे कुंड कपारीत असून याचे पाणी थंड आहे. तांबूल तीर्थ, जेथे भगवतीने पानाचा विडा खाऊन थुंकली होती आणि चूळ भरली होती, ते तीर्थ गडाच्या पश्चिमेला आहे. तसेच या कुंडाचे पाणी ही तांबडे आहे. देवीच्या मुखातील विड्याला खूप मान आहे. खूप कमी देवी आहेत ज्यांना विडा भरवला जातो. गडावर दैनंदिन देवीला विडा भरवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो विडा भक्तांना दिला जातो. भाग्यवान भक्ताला विडा मिळतो आणि तो विडा खायला सांगतात, पण थुंकायचा नसतो. सूर्यतीर्थ या कुंडाचे पाणी उष्ण असते. तिन्ही ऋतूंमध्ये हे पाणी
तिन्ही ऋतूंमध्ये हे पाणी उष्ण असते. काजळ तीर्थदेवीने डोळ्यातील काजळ येथे धुतले होते. या कुंडाचे पाणी काळेशार आहे. सप्तशृंग पर्वताशेजारी नांदुरी गावानजीक एक पर्वत आहे. त्यास खिंडार आहे. असे सांगतात की देवी दैत्य युद्धात देवीने त्रिशूलाने ते खिंडार पाडले आहे. दैत्याला नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वनीगडावर आला. तेथे देवीने महिषासुराचा वध केला अशी ही मान्यता आहे. दैत्य मारून आदिशक्ती सप्तशृंगी त्या दैत्यांच्या रक्तानं न्हाली होती, म्हणून ती रक्तवर्ण आहे. महिषासूर वधानंतर ती तांडव करू लागली. तिचा क्रोध शांत करण्यासाठी शंकर मासांच्या ढिगाऱ्यात पडून राहिले. त्याच्या छातीवर देवीने पाय दिला. तेव्हा तिने विचार केला, पाय पडूनही हाडांचा चुरा झाला नाही. ही छाती पतीची असावी आणि पतीवरती पाय ठेवल्यामुळे अरे रे नवरा असे म्हणून तिने जीभ बाहेर काढली. युद्धामुळे थकलेले हे रूप विसावा घेण्यासाठी रम्य अशा वनीगडावर आले आणि 18 हातांसह विसावले. मार्कंडेयांनी देवीची स्थापना केली असे सांगतात. मार्कंडेयांनी तिच्या स्वरूपाची व्याप्ती केली, तिला रूपास आणले आणि रक्तवर्णीय आदिमाया स्वरूपास आली. मार्कंडेय मुनींच्या काळी दुष्काळ पडला होता. तो हिवाळ्यात म्हणून मार्कंडेयांचे बंधू यांनी देवीचा अभिषेक थांबू नये म्हणून कावडीने पाणी आणून नित्य देवीचा अभिषेक केला. कावडीची सुरुवात शरद पौर्णिमेपासून केली म्हणून भक्त कधीही दुष्काळ पडू नये म्हणून कोजागिरीस कावड आणतात आणि देवीचा अभिषेक करतात. गडावर खैराचा वृक्ष आहे. त्यावर शाबरी विद्येच्या तांत्रिक 52 देवता विराजित आहेत. पण तो वृक्ष अदृश्य स्वरूपात आहे. पण योग्य उपासनेने तो जागृत होतो. देवीने दैत्यांचा हाडांचा चुरा केला, त्यापासून हळद बनविली आणि त्यापासून कुंकू आणि सांगितले की जी स्त्री कुंकवासह हळद लावेल ती प्रेत योनीपासून वाचेल. गड पठारावर ध्वज लावण्याची जुनी परंपरा आहे. तो मान दरेगावच्या गवळी परिवारांचा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्या ही भगवतीची सेवा करीत आहेत. वार झेंड्याचे निशाण असते ते घेऊन गवळी परिवारातील एक जण ज्याला पठारावर जाण्याचा रस्ता माहीत आहे, ती व्यक्ती झेंडा घेऊन जाते, पण कुणालाही ते कळत नाही की ती व्यक्ती कुठून जाते ते. देवीच्या पाठीमागे दुसरी देवी आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे, पण ते साप खोटे आहे. देवीची जी मूळ मूर्ती आहे तीच खरी मूर्ती आणि देवी पाठी मागे कोणतेही शक्तिपीठेचे स्थान काही मते शक्तिपीठाचे स्थान आहे. तेथे नैवेद्य दिला जातो. आरतीच्या आधी देवीला पडदा लावला जातो, तेव्हा त्या स्थानी नैवेद्य दिला जातो. देवीचे मंदिर पूर्वी रात्री लवकर बंद राही अशी मान्यता होती की सिंहराज देवीच्या भेटीला नित्य येत असत. त्याच्या डरकाळीचा आवाज स्पष्टपणे ऐकू यायचा असे तेथील आदिवासी सांगतात. श्री सप्तशृंगी निवासिनी भगवतीस चामुंडा ही म्हटले जाते. तिचा मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. देवीच्या मूर्तीच्या वरती देवीची मूर्ती वरती चांदीमध्ये कोरली आहे, म्हणून काहींच्या मते गुजरातमधील चोटीला चामुंडा आईसाहेब सप्तशृंगीचेच रूप असावे अशी मान्यता देखील आहे. ही आदिशक्ती गुजरात राज्यातील बहुतेक कुळांची कुलदेवता आहे. तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दक्षिण भारतीयांची ही कुलदैवत आहे. सप्तशृंग क्षेत्र पूर्वीचे दंडकारण्य होय. या पर्वताला 7 शिखर असल्याने यास सप्तशृंग म्हणतात आणि 7 शृंगार केलेली देवी आणि सप्त शिखरावर विराजित आहे म्हणून तिला श्री सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी माता म्हणतात. ओंकाराचे अर्धचंद्र स्वरूप सप्तशृंगी क्षेत्री पूर्ण होते म्हणून हे अर्धशक्तिपीठ आहे. ही माता येथे बिंदू स्वरूपिणी आहे. ओम म्हणजेच आदिशक्ती स्वरूप होय आणि आदिशक्तीने सर्व विश्व व्यापले आहे. देवीची नकळत कल्तिमान आहे. समोर मार्कंडेय मुनी सप्तशतीचे पाठ वाचतायत आणि आईसाहेब कान देऊन ऐकतायत. थकव्यामुळे मान झुकली आहे आणि डावा हात कानावर ठेवून आदिशक्ती मार्कंडेय मुनींचा कथासार ऐकत आहे. ही आदिमायेची न्यारीच कला आहे. ही सकाळी बाला, मध्य दिवसावर तारुणी, दुपारी वयस्कर आणि संध्याकाळी वृद्धा भासते. देवीचे माहेर खानदेश आहे आणि तिचे सासर वनी आहे अशी मान्यता आहे. तिकडे तिचे ध्यान आहे असे म्हणतात. जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा तिचे स्वरूप अधिक खुलते.
आणि जेव्हा माहेरची माणसं परतीला निघतात तेव्हा आई रडकी होते. गडावर रडतोंडी नामक वाट आहे. नांदुरीहून गडावर जायला महिषासूर वधानंतर आईसाहेब वणीगडावर विश्रांतीसाठी आले असता डोंगरदऱ्यांचा भाग, मग जी अवघड वाट चढताना आईसाहेब चक्क रडल्या म्हणून त्या वाटेला रडतोंडी असे म्हणतात. या रडतोंड्या 3 आहेत: नांदुरी मार्ग, वनी मार्ग, मार्कंडे पर्वताकडून येणारा रस्ता. आदिमायेचे हे स्वरूप दृष्टीस पडले ते सर्वप्रथम गवळी बांधवाला. तो गायी चारण्यास गडावर येत असे. त्याची एक गाय अचानक गायीमधून निघून अवघड अशा स्थानी चरण्यास जाई, हे त्याने कित्येकदा बघितले. तो तेथे गेला. मग त्याला तेथे भले मोठे मधाचे पोळ दिसले. तो खुश झाला, पण मधाच्या पोळात काठी खूप असता काठीच्या टोकाला शेंदूर लागलेला दिसून आला. मग झाड पाचोळा बाजूला केल्यावर त्याला आदिमायेचे स्वरूप दृष्टीस पडले. आदिमाया बोलती झाली की, मी या गडावर आधीच होते. माझं पूजा करणारं कोणी नव्हते. माझ्या दर्शनाचे भाग्य तुला लाभले. आता माझी नित्य पूजा होणार. तुझ्या गवळी घराण्याला कधीही हानी पोचणार नाही. आणि मग भक्त देवीच्या दर्शनाला यायला लागले. देवीचा महिमा दूरवर पसरला. स्थानिक दीक्षित आणि देशमुख कुटुंबीय पिढ्यानपिढ्या देवीच्या सेवेत आहेत. तसेच गवळी परिवाराला ध्वजाचा मान मिळाला. सप्तशृंगी मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यात परतीच्या मार्गावर श्री कालभैरव महाराज विराजमान आहेत. आदिशक्तीच्या संरक्षणासाठी ते तेथे आहेत. तसेच गडावर मारुती आणि इतर 11 रुद्रही आहेत. तसेच चिंतामणी म्हणून एक दगडाचा भाग आहे. तेथे भाविक पैसे चिकटून मनातील इच्छा बोलतात. रुपया चिकटला तर इच्छा पूर्ण नाही, चिकटला तर काहीच नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गडासमोर एक पर्वत आहे. त्यास मार्कंडेयाचा पर्वत असे म्हणतात. तेथे मार्कंडेय ऋषीचा आश्रमही होता. येथेच बसून मार्कंडेय ऋषींनी दुर्गा सप्तशती हा अनमोल ग्रंथाचे लिखाण केले, अशी मान्यता आहे. हा मार्कंडेय पर्वत एक किल्लाही आहे. तो मार्कंडा म्हणून ओळखला जातो. जगदंब 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 अशी ही सप्तशृंगी निवासिनी मातेची कहाणी आणि गडावर काय काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे काही नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जय श्री सप्तशृंगी माता की जय.